आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र। मुख्य संपादक संभाजी जाधव। महिला सबलीकरण व चंदगड मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी कोळिंद्रे जिल्हा परिषद मधून महिलांचा राजकीय वाटचालीस उद्योजक श्री खोराटे यांना पाठिंबा। आजरा चंदगड हा विधानसभा मतदारसंघ हा शेतीप्रधान आहे। काजू व्यवसाय वगळता अन्य कोणताही व्यवसाय महिला सक्षमीकरण व सबलीकरण होण्यासाठी कोणताही व्यवसाय नाही। याबाबत आजरा तालुक्यातील व चंदगड विधानसभा मतदारसंघातील कोळिंद्रे जिल्हा परिषद मधील महिलांचा शाश्वत विकासासाठी सावित्रीबाई सेवाभावी संस्थेच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 26 रोजी दौलत साखर कारखाना साईटवर याबाबत उद्योजक श्री खोराटे यांनी योग्य मार्गदर्शन करत लवकरच आपण महिला सबलीकरण वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभं राहाव्यात यासाठी नक्कीच प्रयत्नशील आहे। मतदारसंघातील तरुणांसाठी नोकरी व्यवसाय व वेगवेगळे उद्योग मिळावे हा उपक्रम लवकरच हाती घेऊन मतदारसंघातील प्रत्येक गावात बेरोजगार तरुणांना नोकरी व उद्योग मिळावे यासाठी यापूर्वी देखील 1000 तरुणांना नोकरी देण्याचे काम केले आहे असे बोलताना श्री खोराटे म्हणाले। यावेळी सावित्रीबाई सेवाभावी संस्थेच्या वतीने व्यावसायिक व सामाजिक व राजकीय वाटचालीस मनोगतातून शुभेच्छा दिल्या। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री कांबळे, उपाध्यक्ष नीता बोलके, सचिव अर्चना देसाई, सदस्य ज्योती कांबळे, रेखा परेट, मुस्कान शेख, सरिता कांबळे सह 100हून अधिक महिला संस्थेच्या व उपशाखेच्या प्रतिभा कोलेकर, सरिता बोलके, पूजा कांबळे, वृषाली देसाई, शुभांगी देसाई, सेवंता खुंदळेकर, अनिता जाधव, सरिता सावंत, अक्काताई कांबळे, अनुसया मानगावकर, कमल कांबळे अशा प्रमुख महिला सदस्या उपस्थित होत्या। सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्रासाठी चंदगड प्रतिनिधी। धन्यवाद। खूप महत्त्वाचं आहे की येणं महत्त्वाचं होतं, कारण काहीतरी शिकायचं आहे, काहीतरी आपल्याला करायचं आहे, तर पुढे येणं भागच आहे। त्यामुळे आपण घरात बसून राहिलो तर हे शक्य नाही। कारण काय होतं, प्रत्येक वेळेस महिला असा विचार करते की ती जाते, ती बघल, ती करल, असं होत होतं। पण जर सरांनी आम्हाला इतका छान रिस्पॉन्स दिला, त्यामुळे आम्ही सरांनी म्हणजे आम्हाला बोलताना सरांशी वाटलं नाही की बाबा खरोखर काहीतरी सर करू शकतील। त्यामुळे आम्ही महिला एकत्र केल्या आणि सर असं माझं म्हणणं आहे की काजू व्यतिरिक्त आमच्याकडे काहीच नाही, तर आपण थोडंसं काहीतरी प्रयत्न करू, एखाद्या उद्योगधंदे इथपर्यंत आणावेत आणि महिला सबलीकरण व्हावं, हे तर आमचा मेन उद्देश आहे। आणि सेवाभावी संस्था काढण्याचं कारण म्हणजे मी भरपूर ठिकाणी बचत गटांची कामं केली होती। त्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की महिला काही सोडलं, शेती किंवा काजू हे सोडलं तर दुसरं काहीच करत नाहीये। मग आमचं असं प्लॅनिंग चाललं होतं की काहीतरी महिलांसाठी आपण करावं आणि आमच्या डोक्यात असं म्हणजे भरपूर दिवस विचार चालू होता। मग आम्ही एक संस्था काढली, संस्थेमार्फत आम्ही सरांना भेटलो की असा विचार चालू आहे सर, त्यात आपण काय करू शकता का? तर सर म्हटले नक्की। म्हणजे सर असे म्हणजे बोलताना काय मग आम्हाला असं हे वाटलं नाही की बाबा इतक्या मोठ्या व्यक्तीशी बोलताना कसं बोलायला पाहिजे। सर एकदम फ्रीली मदत करणार आहेत आणि तुम्ही खरोखर आला त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू। सर्वच कार्यकर्ते मंडळी आणि त्याचबरोबर आज इथे उपस्थित काही महिलांची सगळ्यांची असते आणि त्यातून वेळात वेळ काढून त्याचा सोन्याचा मोलाचा क्षण येऊन सगळ्या महिला आल्या, त्याबद्दल मी सर्व महिलांचे सुद्धा परत एकदा स्वागत करते। आणि सांगायचं झालं तर आज खरं आमची साहेबांची भेट झालेली आणि आम्ही असा प्रस्ताव ठेवला की महिला सबलीकरण काहीतरी करायलाच पाहिजे आणि साहेब आम्हाला थोडीफार मदत होते का किंवा आम्हाला त्यातून महिलांना सुद्धा महिलांचे सबलीकरण करून त्या तिथं आहेत तर त्यांच्या उद्योग व्यवसाय किंवा आपल्या आर्थिक त्यांना काहीतरी आपण मदत करू शकतोय काय किंवा त्यांना व्यावसायिकदृष्ट्या काही मदत करू शकेल काय। तर साहेबांनी आम्हाला सांगितले की तुमच्या महिलांना तुम्ही खरोखर घेऊन या, आम्ही त्याच्यावरती काहीतरी उपाय सुचवू। त्याचबरोबर त्यांची बेरोजगार मुली शिक्षण झालेले आहेत पण ती घराच्या स्वतःपर्यंत बसू नये, तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही काहीतरी उद्योग व्यवसायांसाठी पुढे चालना देऊ। तर साहेब आज सर्वच काहीतरी अपेक्षा सगळ्यात घेऊन महिला आलेले आहेत, तर आम्हाला वाटते की तुम्ही त्याच्यावरती पुढे जाऊन मार्गदर्शन करावं, एवढं बोलून मी 2 शब्द सांगतो। थोडीशी घरापासून तब्येत चांगली नाही,
जसं मॅडमने म्हटल्या की आम्ही सर्व महिला सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. मी पण तुमच्यातलाच आहे, मी पण सर्वसामान्य कुटुंबातूनच आलेलो आहे. आग्र्याला आंगणवाडी म्हणून छोटंसं गाव आहे, तिथं जन्म झाला मला. वडील जन्मला, आई शेती करत होती. मुळातून अशी काय माहिती म्हणजे काही गोष्टी अशा घडून गेल्या की आजच्या घडीला सुद्धा आज वडील माझे वाढले 2-3 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, पण आई आज पण माझ्यावर अवलंबून आहे. ती स्वतःच कमवते, स्वतः खाते. मला शहरामध्ये आवडत नाही, त्यामुळे 2 दिवस येते, परत गावी जाते. कारण गावाकडचं एक आयुष्य लाईफ वेगळं असतं. दार उडवून शेजार पाजारांच्यावर बोलत बसू शकतो आपण. शहरामध्ये तर तसं आयुष्य नसतं. मग मी आईला कधीतरी पैसे देतो, आई नको म्हणते आणि तरी जबरदस्ती दिलं की मी घेऊन जाते आणि माझा मुलगा कधीतरी गेला तर त्याला देते पैसे. महिला सबलीकरण म्हणजे आज माझी बायको पण माझ्यावर बोलते, कारण तिथं ती कमवते, तिथं ती खाते. सर्वांनी महिला असं म्हणणार नाही, महिला असू दे, आपल्या भगिनी असू दे, सगळ्यांनी स्वतः कमाई करावी आणि स्वतःचा उदरनिर्वाह कसा करता येईल पाहावा, तरच ते खरं समीकरण. अर्थातच मागच्या वेळी मॅडम आल्या होत्या तेव्हा काही आम्ही जाधव सरांशी पण डिस्कस केले, काय प्रोजेक्ट कॅन्सल पण केले. अर्थातच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्यांच्यातूनच आलोय आणि तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर कित्येक म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट आपल्याला ओळखीचे आहे, आपल्याकडे जागा आहे, पाणी इंडस्ट्रीला पाणी लागलं तर पाणी नाही, उपलब्धता पुष्कळ काही आहे, पण झालेलं काहीच नाही. थोडासा एक पुष्कळ डोस तुम्हाला दिला तर तुम्ही पण पुष्कळ काही करू शकता. महिला एवढ्या कामाच्या पक्क्या असतात. आज श्रावण सोमवार चौथा की शेवटचा मला माहित नाही, तरी आज ते मी तुम्ही सगळ्या इथं आलेला. तुम्ही ठरवलं एकदा जायचं जाणार, तुम्ही एखाद्या गोष्ट कुठली करायची ठरवली करणार. तर महिलांच्यामध्ये तुम्ही पुरुषांच्या पुरुषांना कसं 100 विचार डोक्यात असतात, हे काम करायचं या आपल्यावर सोडायचं दुसरीकडे जायचं, महिलांचं तसं नसतं. तर तुम्हाला सबलीकरणासाठी काही प्रोजेक्ट मी सरांशी बोललो होतो. तर 100% शिलाई असेल, ऑटोमॅटिक शिलाई, कारण तुम्हाला आजकाल घरगुती छोट्या मशीननं कॉम्पिटेटिव्ह तुम्हाला तेवढी क्वांटिटी करता येत नाही आणि मग ते पैसे जास्त मिळत नाही. तर तसं काय असेल त्याच्या व्यतिरिक्त मी गेल्या वेळी बोललो होतो की मी उद्योजक मेळावा करतो. 5,000 रुपयापासून 5 कोटी रुपयेपर्यंत मोठा 5,000 रुपयापासून 5 लाख 10 लाख रुपयेपर्यंत कुणालाही इन्व्हेस्ट करायची जर का शक्यता असेल तर त्याच्यासाठी एका पटलावर तुम्हाला पूर्ण नॉलेज मिळेल. एक विविध प्रोजेक्ट सांगेल, त्यातलं तुम्ही स्वतः कुठलं चूज करायचं, काय करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला काय जागा लागते, टेक्निकल म्हणजे बनवायचा कसा प्रॉडक्ट, त्याच्यानंतर त्याच्यासाठी फायनान्स कसा उपलब्ध, पैसे कसे उपलब्ध करता येईल. समजा एखाद्याला आहे 1 लाख रुपये, तर 10 लाखाचा प्रोजेक्ट करायचा तर फायनान्स कसा उपलब्ध करता येईल. त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन आपल्या इथं शेतीप्रधान बरेचसे प्रोजेक्ट्स असतात, तर त्याच्यासाठी सरकारकडून काय तुम्हाला बेनिफिट्स मिळतील. आणि सगळं झाल्यानंतर हे सगळं बनवलं तुम्ही की विकायचं नसतं तर विकत घेणार सुद्धा माझं असणार, किंवा तुमचं तुम्ही विकत असला तर तुम्हाला मार्गदर्शन करणार असणार. मग A to Z एका पटलावर तुम्हाला ते नॉलेज मिळणार. आणि ऍक्च्युली ते पुढच्या महिन्यातच घेणार होतो, पण आता राजकारणात उतरल्यामुळं आचारसंहिता लागली तर ते करता येईल नाही, म्हणून मी ते नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये घ्यायचं. माझी इच्छा अपेक्षा अशी आहे की तुमच्यातल्या सर्वांनी तिथं यावं, बघावं, एखादा प्रोजेक्ट निवडावा, किंवा तुम्हाला कुठला करायचा असेल प्रोजेक्ट, असं नाही की त्यांनी सांगितलेले प्रोजेक्ट निवडले पाहिजे. तुम्हाला कुठला एखादा प्रोजेक्ट करायचा, तुम्हाला एखादा कुठला करायचं तर सांगावं, कारण पूर्ण माहिती असेल तुझं असणार आहे, ते तुम्हाला गाईड करतील आणि इतर सगळ्या गोष्टी सांगतील तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त जर का माझ्याकडून जरी काही मदत लागली, एखादा प्रोजेक्ट चांगला दिसला, तुम्ही बऱ्याचशा महिला 5-50 महिला 100 महिला एकत्र तुम्ही जर का करणार असला तर आमच्याकडून सुद्धा काही आर्थिक मदत असेल किंवा टेक्निकल असेल किंवा मार्केटिंग असेल, ती मदत लागली तर ते पण आम्ही देतो. माझ्याकडे 700-800 लोकांची पोहोच आहे. निश्चितच मला वाटतं म्हणजे आमच्या घरी स्त्रीला खूप किंमत आहे. म्हणजे आमच्या घरी म्हणजे
विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगितलं की माझी आई आज सुद्धा माझ्यावर अवलंबून आहे. 75-76 वय झाले. मला वाटतं की असंच प्रत्येक महिलेनं कोणावर अवलंबून असो. प्रत्येक महिलांना स्वतः पायावर उभं राहावं, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामुळे जी उभारी येते, जो कॉन्फिडन्स तुमच्यात येतो. आज कसं असतं, नवरा दिला तर करणार, नाही तर नाही, मग तुमच्यात तो कॉन्फिडन्स नसतो. तो जर का तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहिला, तुमच्यात जो कॉन्फिडन्स येईल आणि त्याच्यामुळे कित्येक महिला, मला माहित आहे कित्येक महिलांनी बगैर घराने मारले. त्याच्या व्यतिरिक्त जर का म्हटलं तर आम्हाला इथं आता कारखाना आहे, 192 कारखाने आहेत. त्यामुळे आमचं पुष्कळ झालेलं आहे. पैसे कमवायचं हे आता हे राहिलेलं आहे. आता आशीर्वादच तुम्हाला तुमचे पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी मी तुमच्यासाठी केलं तरच मला ते तुमच्याकडून आशीर्वाद मिळते. तर आता आपण बघतो की बऱ्याच जणांचे, कुणाची मुलं असतील, कुणाचे बंधू असतील, आज मुंबई पुण्याला जातात. आपल्याकडे सर्वसामान्य कुटुंबातले बरेच जण, मग कोणतरी सिक्युरिटी गार्डमध्ये असतो, कोणतरी हॉटेलमध्ये वेटर असतो, कोणतरी कुक असतो. तर आपल्या इथं एवढं निसर्ग सौंदर्य आहे की इथं सुद्धा काही हॉटेल सांगून त्याच्यामध्ये तिथल्या आपल्या मुलांना तसं नोकरी देता येईल, जेणेकरून खर्च काही घरी जाऊन वगैरे आई वडिलांच्या सोबत काही. एक हॉटेल आलं की सोबत हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स होतो. मुलांना आजकाल हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स बाहेर करायला पाठवलं तर पैसे खूप खर्च येतात, तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळे काही जणांच्या मनात ती इच्छा असते पण ते करू शकत नाही. तसंच इंडस्ट्री जर का मोठी असते, जसं मी म्हटलं तर मी स्वतः म्हटलं की मी स्वतः इंडस्ट्रियलिस्ट आहे. तर अशा बऱ्याचशा MIDC आहेत आपल्या इथं, पण तिथं काही उद्योग नाही. मोठे उद्योग आणून कसं रोजगार लागेल. पण काही महिलांना जर का करायचं असेल काम, तर त्या काम पण करू शकतील. हॉस्पिटल तिथं नाही आहे. हॉस्पिटल आलं तर ऑटोमॅटिकली BMS BHMS कॉलेजपर्यंत इंडस्ट्री आली तर डिप्लोमा इंजिनिअरिंगची कॉलेज होऊ शकतात. आजरा गडिंगज चंदगड हा भाग कसा बघितला तर खूप सुंदर भाग आहे, पण मागासला राहिलेला आहे, मागासला ठेवलेला आहे. कारण केलेलं काहीच नाही. एवढं सगळं काही अवेलेबल आहे. तुम्ही कोणतरी मराठवाड्यात जाऊन प्यायला पाणी मिळते आणि इथं आपल्या सगळ्या नद्या 12 महिने दुसरे ओढून जातात. तर हे सगळं मला करायचं आहे. अर्थातच एक स्टेज आलं की आम्ही पण त्याला काही राबवून हातभार असेल किंवा आणखी काय असेल तर, आणि एक मोठ्या स्केलवर का म्हणतो, मोठ्या स्केलवर हे करा. कारण आजकाल छोट्या स्केलवर परवडत. तुम्ही एक मशीन घेतला आणि ते एकच शिवायचं म्हटलं तर ती जास्त शिवू शकत नाही. एकच तुम्हाला ऑर्डर घेतलं तर त्यांना सुद्धा ते मटेरियल तेवढं एकच ऑर्डर एवढंसं पाठवणं परवडत नाही. हे जर का तुम्ही 100-200 जमिनी मिळून काहीतरी करायचं ठरवला तर बल्कमध्ये मटेरियल, रॉ मटेरियल बल्कमध्ये, जर बल्कमध्ये तुम्ही काम कराल, बल्कमध्ये जाईल, ट्रान्सपोर्टेशन वाचतो आणि त्याच्यामध्ये तुमची कमाई पण लागेल. त्याच्यासाठी जे काही लागेल ते सर्व ज्ञान आणि काही आर्थिक हे सुद्धा आमची द्यायची तयारी असेल. सर्वजण आला जास्त बोलायला विचारलं, तसं मी बरंच बोलत असतो. श्रावण सोमवार असो, तुम्ही सर्वजणाला कित्येक जणांचा कदाचित उपवास पण असेल. तर ह्यासाठी मनपूर्वक आभार, धन्यवाद तुमचे. तुम्ही माझ्या अक्षर ऐकला, शांततेने ऐकला. पुन्हा आपण भेटू. निश्चितच काहीतरी करायचं आहे. आणि जर का मला आमदारकीची साथ मिळाली, आज मी काही नसताना केलेला, गेल्या वर्षी मी मुलांना नोकरी लावली, अजून मी आमदारकीवर काहीच नाही. आणि इथून पुढे प्रत्येक वर्षी आम्ही 1000 मुलांना नोकरी लावणार आहोत. हे जंगल बांधलेलं आहे. उद्योजकतेचंही भेटलं आहे. ते राजकारणाच्या परिणाम. पण जर का मी राजकारणात उतरलो आहे आणि तुम्ही जर का मला बोलू दिला तर निश्चितच मला एक मोठं पाठबळ मिळेल आणि मोठ्या स्केलवर मला काहीतरी करता येईल, जेणेकरून खऱ्या अर्थानं एक ते महिला सैनिक. पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. तुम्ही माझी आशीर्वाद दिला. या सदस्य असून त्या अनुषंगाने मी इथे माननीय मानसिंग खोराटे साहेबांना, म्हणजे उद्योग प्रतिजक म्हणून ह्या 4 चौघांमध्ये जे प्रकाशित आहेत, जे उज्ज्वल त्यांनी यश मिळाले,
या आमच्या संस्थेतर्फे आमच्या महिलांना काहीतरी कामगार, रोजगार, एक शाश्वत रोजगार असं पाहायला गेलं तर खूप काही महिलांसाठी खूप योजना आहेत, पण या योजना ह्या महिलापर्यंत पूर्णतः पोहोचल्या नाहीत. आणि असं कोणतरी नेतृत्व आमच्यासाठी हवं आहे की जेणेकरून आम्हाला ह्या महिला सुदृढ करायच्या आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेतून सर्वसामान्य महिला इथपर्यंत आलो आहे की आम्हाला काहीतरी करायचं आहे, आमच्या कुटुंबासाठी काहीतरी करायचं आहे. जर एक कुटुंब सुधारलं तर एक गाव सुधारतं आणि या गावानुसारच आपला देश हा प्रगतीपथावर जातो आहे. म्हणजे आपला देशसुद्धा आर्थिक विकसित व्हावा असं जर वाटत असेल तर आम्हाला कोणाची तरी मदतीची आवश्यकता होती. म्हणून मी जाधव सरांच्या मतीने आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन आम्ही सरांना भेटलो. आणि जेव्हा भेटलो तेव्हा आम्हाला भीती होती की एक मोठी व्यक्ती आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, आपण कसं बोलावं आणि ह्याबद्दल खूप असं गोंधळलेलं होतं. पण जेव्हा आमच्या सरांची भेट झाली तेव्हा असं आम्हाला जाणवून गेलं की सर हे जरी उंच भरारी घेत असेल तर त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या व्यथा ऐकणाऱ्यातले आहेत, त्यांचे पाय जमिनीशी अलगद आहे, म्हणजे जोडलेले आहेत. हे जेव्हा आम्हाला समजलं तेव्हाच आम्ही महिलांना एकत्र केल्या. श्रावण महिन्यामध्ये खूपही अशा महिला बाहेर वगैरे जाणार होत्या, पण तरीसुद्धा एका हाकेसरशी ह्या महिला इथं राहील. काही महिलां थोड्या कारणामुळे येऊ शकल्या नाही तांत्रिक अडचणीमुळे, पण जितक्या आल्या त्यांना तरी उमेद भेटावी या इच्छेने आम्ही इथं आलो. आणि सावित्रीबाई फुले संस्था नेहमीच तुमच्या पाठीशी असेल. तुमच्या व्यावसायिक, राजकीय, सामाजिक ज्याचा किंवा भावी वाटचाल आहे त्यासाठी आमच्याकडे खूप शुभेच्छा. आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. मुख्य संपादक संभाजी जाधव.